KVS ट्रस्टच्या हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी महात्मा पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला। KVS ट्रस्टच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी महात्मा गांधी पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी आदी येथे पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील उपस्थित होते। तर यावेळी शेका पक्षाचे युवा नेते सचिन ताडफळे, बाळाराम पाटील वेलफेअरचे कार्याध्यक्ष प्रकाश म्हात्रे, ट्रस्टचे अध्यक्ष यश कृष्णकांत, श्रीमती शीला, श्री चव्हाण आदी मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते। यावेळी बाळाराम पाटील यांनी KVS ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची प्रशंसा केली। ज्या आपले 10-12 वर्षामध्ये 80 विद्यार्थी बाहेर जातात, त्याचाच अर्थ आपण आपल्या वाटेवर बरोबर चालतोय असा मला वाटतं घेतला तर तो चुकीचा असणार नाही। भविष्याच्या काळामध्ये कालची ही शेतीची खडबडीत जमीन, या ठिकाणी 12 वर्षापूर्वीचा आदईचा खडबडीत रस्ता आज बऱ्यापैकी गुळगुळीत झालाय। आपल्या कॅम्पसच्या आजूबाजूला चांगल्या बिल्डिंग झाल्यात। आणखी 4-5 वर्षामध्ये बाजूने जाणाऱ्या एक्सप्रेस हायवे सारख्या आपल्या विद्यालयाची प्रगती हो अशा शुभेच्छा आजच्या प्रसंगी देतो। चव्हाण सरांनी खरं तर निवृत्तीनंतरचा आपला वेळ या ठिकाणी अतिशय चांगल्या कामासाठी व्यतीत केलेला आहे। चव्हाण सर असतील, त्यांच्या युनियनचे अध्यक्ष असतील, ही सारी मंडळी एक निश्चित अशा ध्येयानं विचारानं काम करणारी मंडळी आहे आणि त्याच्यातूनच जी मानसिकता घडते त्या मानसिकते स्वरूप म्हणून ते या ठिकाणी आले। आपल्या या कामामध्ये त्यांनी आपला हातभार लावला। आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी जागेचा उल्लेख केला। निश्चितपणानं आपण पनवेल तालुक्यातल्या ज्या जागा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांचा प्रस्ताव करा। शासन स्तरावर, जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर आपण निश्चितपणानं त्याचा पाठपुरावा करू। कारण शेवटी या ठिकाणी 50% मुलं ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये अशांची मुलं एकही पैसा न देता शिकतात, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठी गोष्ट आहे। ज्यांची कुवत आहे, ज्यांची ऐपत आहे, ती मुलं तर इथं नव्हे तर दुसऱ्या कुठेही शिकतील, पण ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा 50% मुलांना फ्रीमध्ये शिकवण्याचा जो एक ध्यास त्यांनी घेतलेला आहे तो खऱ्या अर्थानं समाजाच्या उपयोगी आहे आणि अशा संस्थेला मदत करणं किंवा सहकार्य करणं ही निश्चितपणानं आनंदाची गोष्ट असणार आहे। दरम्यान सचिन ताडफळे, प्रकाश म्हात्रे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। आज जो इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्याकडे येतोय त्या इंटरनॅशनल एअरपोर्टमुळे जवळपास 16 ते 17 पंचतारांकित आणि 7 तारांकित हॉटेल ह्या नवी मुंबईमध्ये येणार आहेत आणि ह्या नवी मुंबईमध्ये ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी जेव्हा उपलब्ध होणार आहे तर त्यावेळी इकडची जी टुरिझम इंडस्ट्री असो दे का हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असो दे, त्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या इकडच्या मुलांना संधी देण्याकरता आपण हे जे काम करत आहात ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे। आणि म्हणून सांगितलं की त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्यावेळी त्यांना आर्थिक दृष्ट्या शिक्षण परवडत नव्हतं त्यांना लर्न अँड अर्न ही स्कीम आणली की तुम्ही कमवा आणि तुमचं शिक्षण घ्या। मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आज मी अशा मंडळींच्या सोबत आहे की कुठलीही जाहिरात, कुठलीही भूलथापा न देता 100% प्लेसमेंट देणारे हे कॉलेज आहे आणि अशा डायसवर आलो। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। प्रवीण जाधव।